वास्तू परीक्षण करताना घरामधील इंटेरियरच नाही तर घरामधील झाडं सुद्धा तेवढीच महत्वाची असतात. कोणत्या प्रकारची झाडं कुठे कुठे लावावी हा संभ्रम सगळ्यांनाच आहे. तर लक्षात घ्या, आपल्या घरातली तुळस ही नेहमी अग्नितत्वामध्ये आली पाहिजे. म्हणजे साऊथ ईस्ट डायरेक्शनला तुळशीचं अस्तित्व असेल तर आपल्या हेल्थवरती चांगले परिणाम होतात. लक्षात घ्या, ब्रह्मतत्वामध्ये म्हणजे घरातल्या 19th पोर्शनमध्ये कुठल्याही प्रकारचं झाड ठेवायचं नाही, पण तुळस आपण नक्की ठेवू शकतो. जेव्हा प्रश्न येतो आपल्या वावरातला म्हणजेच आपल्या अंगणातला किंवा बाल्कनीमध्ये कोणत्या प्रकारची झाडं लावायची, तर लक्षात घ्या, साऊथ वेस्ट डायरेक्शन म्हणजे आपला अर्थ एलिमेंट आहे, तर तिथे आपण मोठाली झाडं लावू शकतो किंवा मोठाल्या कुंड्या ठेवू शकतो. आपली ईस्ट असेल तर ईस्ट डायरेक्शन मध्ये, तसंच नॉर्थ ईस्ट या डायरेक्शन मध्ये आपण छोट्याल्या किंवा शोपीसच्या जे जास्त मोठ्या होणार नाहीत अशा कुंड्या आपण तिथे स्थापित करू शकतो. अशा जडत्व असणाऱ्या जागेवरती आपण मोठाल्या कुंड्या आणि मोठाली झाडं लावू शकतो. घराच्या बाहेर जर पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाच्या झाडाचं एक वैशिष्ट्य आहे की पिंपळाच्या झाडाची मुळं जी असतात ती आपल्या कन्स्ट्रक्शन मध्ये सुद्धा येतात आणि त्याचबरोबर पिंपळाच्या झाडामध्ये निगेटिव्हिटी तसंच पॉझिटिव्हिटी ऍब्झॉर्ब करण्याची ताकद आहे आणि त्याची मुळं जी आहे ती कन्स्ट्रक्शन मध्ये सुद्धा जातात. त्यामुळे पिंपळाचं झाड जर तुमच्या घराच्या अवतीभोवती असेल तर त्या झाडाची ट्रीटमेंट नक्की करून घ्या आणि त्याची निगेटिव्हिटी पासून तुम्ही स्वतःचा बचाव करू शकता. लक्षात घ्या, चीक असणारी किंवा चीकयुक्त झाडं ज्यांना तोडल्यानंतर पांढऱ्या रंगाचा चीक येतो अशी झाडं, त्याचबरोबर काटेरी झाडं, त्याचबरोबर वाढ खुंटवलेली झाडं जी असतात ज्यांना इंजेक्शन देऊन त्यांची वाढ खुंटवून त्यांचं संक्षिप्त रूपामध्ये जतन केलं जातं अशी झाडं घरामध्ये ठेवू नयेत. अशा झाडांमुळे आपल्या घरामध्ये हार्मोन्सचे प्रॉब्लेम असलेले आजार होऊ शकतात.